नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्येच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता दीप अमावस्या आहे, तर आता पूजा वगैरे सगळं आम्ही आता करून घेत आहोत आणि कणकेचे दिवे करायचे आहेत आणि ऋत्विकला पण ते ओवाळून वगैरे घ्यायचे आहेत. तर त्याचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा. तर स्टे ट्यून गाईज. सकाळ सकाळी उठली आणि बघितलं तर इडलीचं पीठ खूप छान फर्मेंट झालेलं. तर इथे मस्त गरमागरम आता डोसे आणि उत्तप्पा आम्ही काढून घेणार आहोत. रेसिपी हवी असेल पिठाची तर कमेंट करून नक्की सांगा. तर गरमागरम डोसे आणि उत्तप्पा झाला, खाऊन पण झाला. त्यानंतर मग ऋत्विक पण लगेच उठला आणि मग लगेच तो काकांच्या मागे लागला की मला बाहेर घेऊन चला असं. मग आज दीप अमावस्या असल्यामुळे मग सर्व दिवे वगैरे स्वच्छ करण्याचं काम आंटी करत होती. तर दीप अमावस्येचं महत्त्व काय आहे थोडक्यात, तर घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. काही कुटुंबांमध्ये या दिवशी लक्ष्मीचं पूजन पण करतात आणि जुने दिवे स्वच्छ करून तेल तूप भरून प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. आणि त्याचबरोबर लहान मुलांना औक्षण करण्याची सुद्धा प्रथा आहे, कारण की त्यांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली जाते. तर मग मी ऋत्विकला छान ओवाळून घेतलं, आंटीने पण ओवाळून घेतलं. तो स्टेबल बसत नव्हता, तर मग त्याला फुटाणे वगैरे खायला काहीतरी द्यावंच लागतं. मग थोडेसे दिले आणि मग तो बसला तरी. मग काकांना पण आंटीने औक्षण करून घेतलं. मग त्यानंतर मग सगळे दिवे वगैरे स्वच्छ धुतलेले मस्त प्रज्वलित केले. तर अशा प्रकारे दीप अमावस्याचं सेलिब्रेशन केलं. तर खूप प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी. तर तुम्ही कसं केलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, फिट राहा. तर बाय गाईज. आणि पुढे ऋत्विक काहीतरी सांगतोय, समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. काय भाऊ, ही भाषा कुठली रे? कुठली भाषा आहे भाऊ तुझी? इथली आईची भाषा ही आईची भाषा आहे ना. ही आईची भाषा आहे ती. पप्पा